मित्रांनो, तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही. एका बाजूला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया क्रिप्टोला बॅन करायची मागणी करते आणि दुसऱ्या बाजूला जगातील सर्वात मोठा आर्थिक महासत्ता देश अमेरिकेत एका क्रिप्टो कंपनीला बँक सुरू करण्याचा लायसन्स मिळाला आहे. कोणत्या क्रिप्टो कंपनीला बँकेचा लायसन्स मिळालेला आहे आणि क्रिप्टो मार्केटसाठी हे का महत्त्वाचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि माहिती आवडली तर तुमच्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, सर्कल कंपनीला अमेरिकेच्या OCC डिपार्टमेंट कडून सर्कल नॅशनल ट्रस्ट बँक स्थापन करण्यासाठी फायनल अप्रुव्हल मिळाला आहे. सर्कल ही कंपनी जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्टेबल कॉइन USDC बनवणारी कंपनी आहे. सर्कल आता फेडरल बँकिंग रेग्युलेशन अंतर्गत डिजिटल ॲसेटची कस्टडी म्हणजे सुरक्षित देखरेख करू शकते. तसेच मोठ्या बँका, कंपन्या आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सला क्रिप्टो इन्व्हेस्टमेंटचे सर्व्हिसेस देऊ शकते. हा निर्णय स्टेबल कॉइन इंडस्ट्री आणि संपूर्ण क्रिप्टो इकोसिस्टमसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे जागतिक स्तरावर इन्व्हेस्टरचा USDC वरचा विश्वास वाढेल, इन्स्टिट्यूशनल अडॉप्शन वेगाने होईल आणि भविष्यात आणखीन क्रिप्टो कंपनीज बँकिंग सेक्टरमध्ये प्रवेश करू शकतील. मित्रांनो, आता मला तुमचं ओपिनियन जाणून घ्यायचं आहे. भारत सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं ऐकून क्रिप्टो बॅन करायला हवं की भारताने देखील क्रिप्टोसाठी अशाच प्रकारची रेग्युलेटरी फ्रेमवर्क तयार करायला हवी? तुमचं मत कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या क्रिप्टो अपडेटसाठी क्रिप्टो क्रांतीला फॉलो करायला विसरू नका.